नमः पार्वती पते हर हर महादेव. विष्णूंच्या जवळ नारदांनी शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि क्षमा मागायला सुरुवात केली आहे की हे भगवान, माझ्याकडून चुकून झालाय, फार चुकलोय मी, असा शाप द्यायला नको होता. तेव्हा विष्णूंनीच नारदाला सांगितलं, हे मुनिवर्य, शिवाच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. त्यामुळे जे काही घडलंय ते शिवाच्या इच्छेने घडलंय. कदाचित पुढच्या सगळ्या काळामध्ये जे काही घडणार आहे ते घडविण्याची शिवाची इच्छा असावी. कारण शिवानी ज्याला शब्द देऊन, वचन देऊन, आशीर्वाद देऊन, वर देऊन मातून टाकलाय, त्याच्या नियंत्रणासाठीची काहीतरी व्यवस्था करणं आवश्यक होतं आणि ते पुढे घडत आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच शिवास शरण जा. आणि शिवास जर शरण जायचं असेल ना, तर त्या शिवभूमी शिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, काशी क्षेत्रावरती जा. काशी क्षेत्र तुम्हाला शिवप्रिया काशी आहे, ती शिवप्रिय आहे. काशी क्षेत्र शिवासाठी शिवाला प्रचंड प्रिय आहे. त्या शिवाचं दर्शन घ्या, शरण जा आणि तिथे राहून काही दिवस कालावधी घालून मग ब्रह्मदेवाच्याकडे जा आणि ब्रह्मदेवांना या शिवाच्या विषयी काही प्रश्न विचारा. आपल्या पित्यांना प्रश्न विचारा. नारद काशीमध्ये आले, शिवप्रिया काशीमध्ये आले आणि शिवप्रिया काशीत आल्यानंतर त्यांना कळालं की काशी हे शिवप्रिया काय आहे, का बरं आहे. एक तर मुळात काशी अविमुक्त क्षेत्र आहे. अविमुक्त काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण शिवपुराणामध्ये काशीला अविमुक्त क्षेत्र असं म्हटलंय. हे अविमुक्त क्षेत्र काय आहे, तर अविमुक्त म्हणजे प्रलयाच्या काळातही, खरं तर प्रलय, आणि जेव्हा प्रलय होईल तेव्हा सगळ्या पृथ्वीवरच्या स्थानाला महादेवाने सोडलेलं असतं. ते आपल्या धामावरती असतात, शिवानी सोडलेलं असतं. प्रलयाच्या काळातही महादेवानी ज्या भूमीचं सानिध्य सोडलेलं नाही, तिला मुक्त केलेलं नाही, ती अविमुक्त. म्हणजे या सृष्टीच्या नाशाची, स्कंद होण्याची वेळ आली, विनाश होण्याचा वेळ आला, प्रलयाचा काळ आला, तरीही ज्या भूमीला महादेव सोडत नाहीत ती भूमी म्हणजे काशी. म्हणून तिला अविमुक्त भूमी असं म्हणतात. आणि काशीच्या निर्मितीचा हेतूच आनंदाचा आहे. काय परमानंद असतो ना. म्हणजे आजही तुम्ही बघा, आज जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लोक काशीला जातात, कोठी घेऊन राहतात आणि काशीत आयुष्याचा अंत व्हावा असं अनेकांना वाटत असतं. काशीत जर मृत्यू आला ना, तर त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही. म्हणून काशीतल्या मृत्यूसाठी सगळे उत्सुक असतात. तिथे यावा, तिथल्याच गंगेच्या काठावर आपल्या प्रेतावर अग्निसंस्कार व्हावा, गंगार्पण व्हावं, असंच असतं. या काशी पुण्यभूमी क्षेत्रामध्ये त्यांनी राहायचं आहे. नारदानी ते काम पार पाडलंय. काशीत राहिल्यावर शिवाच्या विषयीची प्रचंड ओढ त्यांना वाटू लागली आहे. आणि विष्णूच्या सूचनेप्रमाणे, आपल्या आराध्याच्या सूचनेप्रमाणे नारद मुनी ब्रह्मदेवाच्याकडे गेलेत. परमपित्याच्या समोर उभे आहेत. परमपित्याला म्हणतात, हे परमपिता, मी चूक होतो. मला शिवानी सांगितलं, ऐकलं नाही. मला नारायणाने सांगितलं, ऐकलं नाही. मला आपण सांगितलं, ऐकलं नाही. मी मूढ काम विकारग्रस्त झालो. मी मदन विजयाचा डंका पिटवत होतो, पण त्याच मदनाने माझा घात केला. आता मला त्या घातामुळेच मी हरीना देखील शाप दिला, रुद्रांना शाप दिला आणि मी चूक केली आहे. आता या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी शिव काय आहेत ते मला नव्याने जाणून घ्यावे लागेल. त्यामुळं आपल्याला विनंती आहे, शिव काय आहे ते मला सांगा, शिवाची कथा सांगा, शिवाचा जन्म सांगा.
हे सगळं सांगून मला शिव समजावून सांगा. आणि ब्रह्मदेवाने देखील मोठ्या आनंदाने शिवाची ही कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. ब्रह्मदेवानी नारदांना त्यांच्या इच्छेनुसार शिवाचा अवतार, शिवाचा विवाह, कार्तिकेयाचा जन्म या सगळ्या विषयी सांगायला सुरुवात केली आहे. पण ते म्हणाले हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना तर त्याच्या आधी एक गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे की शिव, नारायण आणि ब्रह्म हे काय आहेत. कारण या तिघांनी तर सगळं जग चालतं ना. स्थिती, उत्पत्ती, लय हे काय आहे. तर शिवानी आपल्या डाव्या अंगातून नारायणाची निर्मिती केली, भगवान विष्णूची निर्मिती केली नारदा. आणि ती त्या नारायणाच्या देहातून सतत जलधारा वाहत होत्या. त्यामुळं त्यांचं नाव ते त्या ज्या जलधारांच्या सोबतच त्या पाण्यामध्ये राहू लागले. नारात राहणारे म्हणून नारायण असं त्यांचं नाव पडलं. आणि या नारायणापासूनच 24 तत्वांची निर्मिती महादेवांनी करून टाकली. आता हे 24 तत्व कोणते हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, शिवाच्या डाव्या अंगातून नारायणाची उत्पत्ती होते आणि या नारायणापासून 24 तत्व निर्माण होतात. या 24 तत्वांना जरा आपण समजूनच घेऊया काय काय आहेत ते. प्रकृती, महतत्व, 3 गुण, त्रिविध अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भूते, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्या 24 तत्वांना जन्म घातलाय. प्रकृती एक असते, महत्त्व जे स्वतः नारायण आहेत ते एक आहे, 3 गुण आहेत, रज, तम, सत्व या 3 गुणांची निर्मिती केली आहे. 5 ज्ञानेंद्रियांची निर्मिती केली आहे, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. 5 कर्मेंद्रियाची निर्मिती केली आहे, हात, पाय, गुदा, शीश्न आणि मुख. 5 तन्मात्रांची निर्मिती केली आहे, त्यात शब्द, रूप, स्पर्श, रस, गंध या 5 तन्मात्रा आहेत. 5 भूतांची निर्मिती केली आहे, धरती, आकाश, वायू, जल, अग्नी. हे 24 तत्व नारायणांच्या मधून जन्माला आलेले आहेत. आणि या 24 तत्वांनी तर माणूस बनतो. यात 24 तत्वांनी माणूस बनतो. म्हणजे 5 इंद्रिय, 5 भूते, 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिय, 3 गुण, महत्त्व आणि प्रकृती यापासून तर मानवी देह बनतो. यापासून तर प्रकृती बनते, सगळी सृष्टी बनते. या 24 तत्वांची निर्मिती शिवानी नारायणाच्या पासून केली आहे. आणि नारायणाच्या पासून या 24 तत्वांची निर्मिती झाल्यानंतर नारायणाच्या नाभीतून एक कमळाचं फूल उदयाला आलंय. त्या समुद्रात असलेल्या, पाण्यामध्ये असलेल्या नारायणाच्या नाभीतून एक कमळाचं फूल आलंय आणि ते फुलू लागलंय. या कमळाच्या फुलामध्ये शिवानी आपल्या उजव्या अंगापासून ब्रह्मदेवाची निर्मिती केली आहे. आणि त्या नाभी कमलाच्या फुलामध्ये ब्रह्मदेव विराजमान झाले. नाभी कमलात विराजमान झालेल्या रक्तवर्ण कांती असलेल्या, लालसर कांती असलेल्या, 4 मुख असलेल्या ब्रह्मदेवांना एक प्रश्न पडलाय की नेमके आपण कोण आहोत. आणि याचा शोध घ्यायला त्यांनी या कमळाच्या देठाकडं, मुळाकडं जाण्याचा प्रयत्न केला, नाही सापडलं. पुढे वर जाऊन त्या कमलदलाच्या दलांना शोधायचा प्रयत्न केला, नाही सापडलं. आणि मग ब्रह्मदेवांनीच देवासमोर प्रश्न विचारला, मी कोण आहे. आणि मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांना तपश्चर्या करावी अशी आकाशवाणी ऐकायला आली. प्रत्यक्ष ब्रह्माला सुद्धा तपश्चर्येशिवाय मी कोण आहे याचा शोध लागला नाही. अहम ब्रह्मास्मीचा शोध आपल्याला लागतो. त्यांना तपस्या करावी अशी आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीनंतर ब्रह्मदेवानी तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येनंतर अत्यंत दिव्य रूप धारण करत नारायण त्यांच्या समोर उभे राहिले. नारायणाच्या सोबत दिव्य शिवलिंग सुद्धा अवतीर्ण झालं. आणि या दिव्य शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर नारायणांनी त्यांना सांगितलं की मी आणि शिव आणि मी एकच आहोत. आणि आता आपल्या तिघाला म्हणून हे जग चालवायचं आहे. यात मला शैव आणि वैष्णव भेद करणाऱ्यांना एक गोष्ट फार महत्वाची सांगायची आहे.
एक श्लोक शिवानीच सांगितलाय, जो शिवपुराणात आहे, तो श्लोक समजून घ्या. ममै वर्धये विष्णू, माझ्या हृदयात विष्णू आहेत. विष्णुश्च हृदयेरहम, मी विष्णूच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात विष्णू आहेत. आणि उभयोर्दरंतरम योवे जानाति मतो मम, म्हणजे आम्हाला जो एकच समजतो, मी विष्णूच्या हृदयात, विष्णू माझ्या हृदयात, तो माझ्या जवळचा आहे, आमच्यात भेद करणारा जवळचा नाही. संतांनी काय सांगितलं? हरिहरा भेद करू नये वाद. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, की जो रामाचा ईश्वर तो रामेश्वर, याचे वाद आपण घालत बसावेत. पण शिव सांगतात की हरी माझ्या हृदयात आहे, मी विष्णूच्या हृदयात आहे, मग आम्ही सगळे एकच आहोत. आणि जो आमच्यात अंतर करत नाही तो माझा लाडका असतो, माझा प्रिय असतो. आता शिवाच्या समोर आहे सगळ्यात मोठा प्रश्न, तो म्हणजे या सृष्टीची निर्मिती करण्याचा, यातला वाढविण्याचा. म्हणजे डाव्या अंगातून विष्णू, उजव्या अंगातून ब्रह्मदेव, तेही विष्णूच्या नाभी कमलातून आलेल्या कमलदलांच्या मध्ये जन्माला आलेले आहेत. मध्य भागातून रुद्राची निर्मिती झालेली आहे. आणि मग या सगळ्यांनी मिळून, ब्रह्मदेवासहित सगळ्यांनी मिळून ठरवलंय की आता सृष्टीची निर्मिती झाली पाहिजे. ब्रह्मदेवानी दक्षाची निर्मिती केली आहे. दक्षाच्या निर्मितीसोबत, तो प्रजापती आहे, म्हणजे तो राजा म्हणून जन्माला आलेला आहे. कोणीतरी राजा हवा ना, प्रजापती हवा. आणि राजा नसेल तर राज्याची अवस्था काय होते? परचक्र येऊ शकतं, व्यवस्था लावावी लागू शकते. त्यामुळे जेव्हा सृष्टीची निर्मिती करावी लागेल तेव्हा एक प्रजापती असणं आवश्यक आहे. म्हणून प्रजापती म्हणून दक्षाची निर्मिती केलेली आहे. आणि अशा दक्षावरती जबाबदारी दिली आहे आता या सृष्टीच्या निर्मितीची. अपत्याची निर्मिती झाली पाहिजे. मग ब्रह्मदेवानीच या सगळ्या गोष्टीच्या संचलनासाठी आणखी काही गोष्टी निर्माण केल्या. म्हणजे बघा कशी व्यवस्था लावावी लागते. ब्रह्मदेवानी आपली मानसपुत्र निर्माण केली आहेत. त्या मानसपुत्रांची यादी बघा. मरीची, अत्री, पुलह, पुलत्स्य, अंगिरा, ऋतू, वशिष्ठ, नारद, दक्ष, भृगु, या सगळ्या मानसपुत्रांची निर्मिती केली आहे. ही ब्रह्मदेवाची मानसपुत्र आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, याच्याच पुलत्स्याच्या कुळामधला रावण आहे. तो शिवभक्त आहे. पुलत्स्याच्याच कुळामधला रावण आहे. इक्ष्वाकू वंशाचा जिथून प्रारंभ होतो तिथे याच वंशातून प्रारंभ होतो. वशिष्ठ या सगळ्यांचे कुलगुरू असतात. म्हणजे या वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळी जबाबदारी आहे. एकच जबाबदारी एकावर नाही आहे. आणि सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठीचं काम सुरू झालंय. नुसत्या मानसपुत्रांची निर्मिती करून चालेल का? नाही. मग एक संध्या नावाची कन्या सुद्धा ब्रह्माने जन्माला घातलेली आहे. अगदी नितांत सुंदर अशी. आणि सांजवेळी, सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी तर या संध्येचं सौंदर्य अधिकच खुलतं. ती संध्याकाळी खुलते, सांजवेळी ती खुलते, म्हणून ती संध्याकाळ झाली हे लक्षात ठेवा. ब्रह्मदेव ही सगळी कथा नारदाला सांगतायत. नारदा काय झालंय नीट ऐक. म्हणजे आपली तिथे मूळ सोडायचं नाहीये. म्हणजे ही कथा सूत ऋषी प्रयागराज क्षेत्री सांगतायत. ते शौनकादी ऋषींना तिथे सांगितलेली कथा सांगतायत. त्यांना नारदानी सांगितलेली आहे. नारदांना ब्रह्मदेवानी सांगितलेली आहे. त्यामुळे आपण थेट ब्रह्मदेव आणि नारद असा संवाद घेतोय. ब्रह्मदेव नारदाला म्हणतात, नारदा, या सगळ्या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मी मानसपुत्रांची निर्मिती केली आहे. संध्या नावाची कन्या जन्माला घातलेली आहे. आणि यासोबत आता पुढे या सृष्टीमध्ये सगळं नीट चाललं पाहिजे याची व्यवस्था लावतोय. मग काय, जर जन्म घ्यायचा असेल तर कामदेव यायला हवा. आणि मग कामदेव नावाचा पुरुष देखील ब्रह्मदेवाने जन्माला घातला आहे. या कामदेवाची पुढे वेगवेगळी नाव आहेत. कुणी त्याला मन्मथ नावाने ओळखतं, कुणी त्याला दर्पक नावाने ओळखतं, तर कुणी त्याला कंदर्प नावाने ओळखतं. कंदर्प, मन्मथ, दर्पक अशी वेगवेगळी कामदेवाची नावं आहेत. या कामदेवाला जन्म घातलाय. आणि
राजा दक्षाच्या पोटी एक कन्या जन्माला घातली आहे, तिचं नाव रती. असं म्हणतात की ती घामातून जन्माला आली, पण दक्षाला एक कन्या दिली आहे आणि ती कन्या रती. या कामदेवाचा आणि रतीचा विवाह लावून दिलाय. आता या दोघांच्या वरती जबाबदारी आहे. कामदेव रती यांनी या सृष्टीतल्या अनेक माणसांच्या मनामध्ये कामभावना जागी करून मैथुन क्रियेतून सृष्टीची निर्मिती करायची आहे. आता ही जी संध्या जन्माला घातली आहे, संध्या नावाची कन्या जन्माला घातली आहे, ती संध्या तिच्या मनामध्ये सहजपणे एके दिवशी कामभाव जागे होता. आता खरं तर ही संध्या थेट ब्रह्मदेवाची कन्या, तिच्या मनात कामभावना जागी झाले आणि या कामभावना जागा झाल्यावर तिला असं वाटतं की आपल्या हातून एक भयंकर चूक घडते आहे. असं नको व्हायला आपल्या मनामध्ये. आणि ज्या देहात ही भावना जागी झाली आहे तो देहच नको आपल्याला, असं तिला वाटतंय संध्याला. आणि ह्या देहाचा त्याग करायचा निर्णय संध्या घेते. पण नुसता त्याग करून जमेल का? तर अग्नीमध्ये हा देह जाळून टाकू ज्याच्यामध्ये कामभाव निर्माण झाली आहे. ती दक्षाकडे जाते आणि म्हणते की असा विचार माझ्या मनामध्ये येतोय. ती ब्रह्मदेवांनाही विनंती करते की असा विचार माझ्या मनामध्ये येतोय. ब्रह्मदेव सांगतात यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. मग ती चंद्रभाग नावाच्या पर्वतावर जाते. जराशी वेगवान कथा घेतोय मी, यातल्या तपशीलवार माहिती आणि यातल्या सगळ्या संदर्भांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तेव्हा सांगत जाईल. चंद्रभाग नावाच्या पर्वतावरती जाते आहे आणि चंद्रभाग नावाच्या पर्वतावर तिला भेटतात वशिष्ठ. वशिष्ठ सांगतात की हे संध्ये, तुला आता भगवान शिवाची आराधना करावी लागेल. तुझ्या मनातल्या सकाम भाव जाळायचा असेल आणि त्यासाठी तुला जर पुन्हा नव्याने यायचं असेल जन्माला, तर तुला भगवान शिवाची तपश्चर्या करावी लागेल. ती वशिष्ठांच्या सूचनेनुसार शिवाची आराधना त्या चंद्रभाग पर्वतावरच सुरू करते आणि वर्षानुवर्ष काही युग ती भगवान शिवाची तपश्चर्या करत राहते. भगवान शिव तिला प्रसन्न होतात आणि वरदान देतात की सांग तुला काय हवंय. ती भगवान शिवाच्या समोर सांगते, मला माझा देह पवित्र यज्ञज्वालांमध्ये जाळून टाकायचा आहे आणि याच यज्ञज्वाळातून पुन्हा एकदा मला जन्म मिळावा असं अपेक्षित आहे. माझ्या मनात कामभावना निर्माण होऊ नयेत इतर पुरुषाच्या विषयामध्ये आणि माझ्याकडं बघितल्यावर इतरांच्या मनामध्ये अशा कामभावना निर्माण होऊ नयेत, हा आशीर्वाद मला द्या. भगवान शिव सांगतात की तथास्तु बालिके. याच पर्वतावर मेधातिथी नावाचे ऋषी यज्ञ करतायत. या यज्ञात तू जा. त्यांच्या यज्ञाच्या अंतिम क्षण जवळ आलेला आहे. या यज्ञात तू स्वतःला झोकून दे. पूर्णाहुतीच्या वेळेला तू झोकून दे. कुणालाही ते दिसणार नाहीस तू. आणि मग पुढे तूच या यज्ञज्वालातून निर्माण होशील. मेधातिथी तुला आपली कन्या मानतील आणि पुढे तेच तुझ्या विवाहाची व्यवस्था करतील. आणि त्या झोकून देताना तुझ्या मनातील इच्छित वराची कल्पना तू करावी आणि त्याची पत्नी व्हावी म्हणून तू तुझ्या मनात तुझी ठरव. तुला तो पती मिळून जाईल. शंकराचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ही संध्या त्या चंद्रभाग पर्वतावरच्या यज्ञात सहभागी होते आणि पूर्णाहुतीच्या वेळेला ती स्वतःला त्या यज्ञकुंडात झोकून देते. यज्ञकुंडातल्या पवित्र ज्वालांनी ती पूर्णतः पवित्र होते आणि त्याच यज्ञकुंडातून एक स्त्री येते आणि मेधातिथी तिला आपली कन्या मानतात. तिचं नाव आता संध्या बदलत आहे आणि मेधातिथी ऋषी तिला नाव देत आहेत अरुंधती. ही अरुंधती पुढे महर्षी वशिष्ठांची पत्नी बनते आहे. एक पुन्हा इकडे आलं अजून ब्रह्मदेवाच्या आणि महर्षी वशिष्ठांची पत्नी बनून ती आपल्या कार्यभाग पुढे आयुष्य आपलं कंठते आहे. कारण तिच्या मनात वशिष्ठांच्या सारखाच ज्ञानी पुरुष पती म्हणून यावा असं तिला वाटत असतं. पुढे वशिष्ठांची ती पत्नी होते.
प्रत्येकाची व्यवस्था चालू आहे. भगवान शिवानी रुद्रावतार घेतलेला आहे. वशिष्ठांना पत्नी मिळाली, रती कामदेव विवाह झालाय. प्रत्येक जण आपापल्या परीने सृष्टीच्या वाढीसाठीचे प्रयत्न करतोय. भगवान शिव देखील रुद्रावतार घेऊन आलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या समोरचा मोठा प्रश्न आता आहे की अवतार घेऊन आलेल्या या रुद्राची पत्नी कोण होणार, त्याचीच तर व्यवस्था आता पुढे ब्रह्मदेव करतायत. आणि ते भेटतायत पुन्हा प्रजापती दक्षाला, कारण दक्षच प्रजापती आहे. अवतार घेऊन आलेला असो की जन्माला आलेला असो, त्याचं रक्षण करणं प्रजापतीचं काम असतं. त्यामुळं आपला मानसपुत्र प्रजापती दक्षाजवळ स्वतः ब्रह्मदेव जाऊन सांगतायत की हे दक्षा, आता रुद्राचा विवाह करायचा असेल तर कन्या कोण असेल. ही कथा मोठी रंजक आहे. ऐकूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.